हॅलो माय डिअर व्ह्युअर. पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून आलेली एक जाहिरात तुमच्या समोर परत एकदा घेऊन आली आहे, ज्यांच्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात म्हणजेच कॉन्ट्रॅक्च्युअल बेसची विविध डॉक्टरांची पदे भरण्याबाबत ही जाहिरात आहे. यामध्ये पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकाराम नगर, पिंपरी 18 यांकडून ही जाहिरात आलेली आहे. फ्रेंड्स, जाहिरातीमध्ये हा जो ऍड्रेस दिलेला आहे या ऍड्रेसच्या अंतर्गत मानधनावरील नेमणुका फक्त 6 महिने या कालावधीसाठी हंगामी स्वरूपाच्या भरणीबाबत ही जाहिरात येत आहे. तर यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी, CMO, शिफ्ट ड्युटी, ICU, पोस्टमार्टम सेंटर, BTO यांचे मानधन तत्वावर जागा भरणे आहे आणि यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे. जर सपोज तुम्ही या पदांसाठी ऍप्लिकेबल असेल तर तुम्ही या पदाला नक्की अप्लाय करा. टोटल ज्या जागा आहेत त्या 17 जागा आहेत आणि यामध्ये विभागांची नावं आणि कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन त्यांनी दिलेलं आहे. तर यामध्ये मेडिसिन एकूण पदे जी आहेत ती 12 आहेत, गायनेकची पदे 8 आहेत, त्यानंतर न्यूरोसर्जनची पदे जी आहेत ती 2 आहेत, डायलिसिसची पदे जी आहेत ती 2 आहेत, बालरुग्ण ICU ची पदे 3 आहेत, इमर्जन्सी वॉर्ड 2 पदे या ठिकाणी आहेत, ICU मध्ये परत 18 पदे या ठिकाणी आहेत, अरोरोगसाठी 2, क्षकिरणसाठी 4, दंतरोगसाठी 3 अशी टोटल 56 पदांची ही जाहिरात इथे येत आहे. तर यामध्ये कॅटेगरी वाईज जे डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी यामधून 56 मधून टोटल 17 जागा आहेत आणि बाकीच्या कॅटेगरीजसाठी 12, 3, 6, 2, 1, 7, 4, 4 अशा स्पेशल कॅटेगरीजसाठी जागा ठेवलेल्या आहेत. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी CMO एकूण पदे जी आहेत ती 5 आहेत. CMO ची पदे किती आहेत तर 5 आहेत. वैद्यकीय अधिकारी शिफ्ट ड्युटी एकूण मंजूर पदे जी आहेत ती 3 आहेत आणि वैद्यकीय अधिकारी BTO साठी पदे 2 आहेत. तर CMO ची एकूण पदे 100% म्हणजेच 5 पदे या ठिकाणी आहेत. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी शिफ्ट ड्युटी पोस्टमार्टम सेंटर साठी या ठिकाणी 3 पदे आहेत. ब्लड बँक BTO साठी 2 पदे आहेत. एकूण ही जी पदे असणार आहेत ती 10 पदे असणार आहे, जी की वैद्यकीय अधिकारी COO अंतर्गत येतात. त्यानंतर यांचं कॅटेगरी वाईज त्यांनी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. 3 ओपन कॅटेगरीसाठी आणि बाकीचे कॅटेगरीसाठी या ठिकाणी ही पदं आहेत. 10 पैकी 3 ओपन साठी आहेत आणि बाकीचे कॅटेगरीसाठी आहेत. त्यानंतर या ठिकाणी शैक्षणिक अर्हता आणि त्यांचं दरमहा जे मानधन असणार आहे ते मानधन या ठिकाणी दिलेलं आहे. मानधन खूप जबरदस्त यामध्ये दिलेलं आहे. वैद्यकीय अधिकारी CMO साठी जे पद आहे त्यासाठी 75,000 पर मंथ असं मानधन असणार आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील MBBS पदवी उत्तीर्ण MMC रजिस्टर अद्ययावत असणे आवश्यक असणार आहे. वैद्यकीय अधिकारी शिफ्ट ड्युटी पोस्टमार्टम सेंटर साठी मान्यता प्राप्त विद्यापीठाकडून MBBS पदवी उत्तीर्ण MMC रजिस्टर अद्ययावत असणे आवश्यक असणार आहे आणि यांना सुद्धा पेमेंट जे असणार आहे ते 75,000 मानधन पर मंथ असणार आहे. ब्लड बँक वैद्यकीय अधिकारीसाठी म्हणजेच BTOचं जे पद असणार आहे त्यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची MBBS DCP उत्तीर्ण व FDA अप्रूव्ड MD प्राधान्य MMC रजिस्टर अद्ययावत असणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी जर सपोज तुमचं MD पॅथॉलॉजी मध्ये असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकतात. यामध्ये MBBS साठी 75 आणि पदविकांसाठी 80,000 पर मंथ असं पगार या ठिकाणी फिक्स झालेला आहे किंवा दरमहा त्यांना हे मानधन मिळणार आहे. उमेदवारांनी विहित नमुन्यातील ऑनलाईनचा अर्ज भरण्यापूर्वी तसेच अधिक माहितीसाठी ही जी वेबसाईट त्यांनी दिलेली आहे त्यांच्या या जाहिरातीमध्ये त्या संकेतस्थळावर जाऊन त्या वेबसाईटला जाऊन जाहिरात अभ्यास करायची आहे.
भरावयाची सर्व माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे याची खात्री करायची आहे आणि नंतरच मग उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. म्हणजे ऑनलाईन अर्ज भरताना तुम्हाला जर सपोज तुमच्याकडे डॉक्युमेंट इनकम्प्लीट असतील तर काही अडचणी येऊ शकतात. त्या अडचणी येऊ नये त्यासाठी आधी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्या आणि नंतरच तुम्ही या अर्जाला अप्लाय करा. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची एक प्रिंट तुमच्यासाठी तुम्ही सेव्ह करून ठेवायची आहे किंवा प्रिंट काढून ठेवायची आहे. विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्जाशिवाय अन्य कोणत्याही प्रकारचा अर्ज या ठिकाणी स्वीकारला जाणार नाहीये. तर ही एक महत्वाची नोटीस आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीनेच फक्त तुम्हाला अर्ज द्यायचा आहे. तरी अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला तुम्ही नक्की भेट द्या आणि अर्ज जो आहे तो तुम्हाला 17/12/2024 पासून उपलब्ध होणार आहे. त्याची जी लास्ट डेट असणार आहे ती तुम्हाला मी आता सांगणार आहे. ती लास्ट डेट आहे 23/12/2024 पर्यंत. म्हणजे 17 ते 23 तुम्हाला बराच वेळ या ठिकाणी भेटत आहे. या पिरियड दरम्यान तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवायचे आहे जेणेकरून तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने ज्यावेळेस अप्लाय करणार त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही अडचणी या ठिकाणी येणार नाहीये. तर या ठिकाणी या 3 नंबरच्या पॉइंट मध्ये त्यांनी दिलेलं आहे काय, तर त्यांनी कोणत्या पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ते या ठिकाणी डिटेल मध्ये दिलेलं आहे. बाकीचे जे आपण गव्हर्नमेंटसाठी अप्लाय करतो किंवा नॉन गव्हर्नमेंटसाठी अप्लाय करताना जे सगळे फॉर्मचे क्रायटेरिया असतात तेच या ठिकाणी आहेत. ते नंतर तुम्ही डिटेल मध्ये या PDF मध्ये वाचून घ्या आणि या ठिकाणी जो अर्ज त्यांनी दिलेला आहे तो अर्ज भरून या ठिकाणी 23/12/2024 पर्यंत तुम्ही नक्की भरा. जर सपोज तुम्ही या दिलेल्या पदांसाठी अप्लाय करू शकता, तुमच्याकडे जर सपोज एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे तर तुम्ही नक्कीच या पदाला अप्लाय करा. जर सपोज तुम्ही हा व्हिडिओ 23/12/2024 नंतर पाहत आहात आणि तुमच्या हे लक्षात आलं की ही जी पदं आहेत ही अजूनही भरली गेली नाहीये, त्यांना कॅन्डिडेट अवेलेबल झालेला नाहीये आणि जर सपोज तुम्हाला या पदासाठी अप्लाय करायचं असेल, तुम्ही या पदासाठी पात्र असाल, 23/12/2024 ची तारीख निघून गेलेली असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यूला जाऊ शकतायत. जोपर्यंत ही जागा भरली जात नाही तोपर्यंत दर सोमवारी त्या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू आयोजित केले जाणार आहेत.